नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, नुकतंच एमपीएससीनं महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेन्सचा रिझल्ट डिक्लेअर केलेला आहे. जे विद्यार्थी इंटरव्ह्यूसाठी पात्र झालेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचं इग्नाइट अकॅडमी परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन. मित्रो, आता पॅरलली बाकी रिक्रुटमेंट सुद्धा चालू आहे, जसं की बीएमसी आहे, त्याचसोबत तुम्हाला आता इंटरव्ह्यूचा कॉल आला, तर यांचं सोबत प्रिपरेशन कसं करायचं, म्हणजे बीएमसीच्या प्रिपरेशनला सुद्धा तुमचं हॅम्पर नाही झालं पाहिजे ते, आणि हे इंटरव्ह्यू प्रिपरेशन सुद्धा खूप चांगलं आपलं झालेलं पाहिजे. कारण काय व्हायचं, आतापर्यंत या अगोदर म्हटलं तरी चालेल, आपला ऑब्जेक्टिव्ह पेपर असायचा, त्यामुळे आपल्याला मेन्स मध्ये किती मार्क आहेत ते एक्झॅक्टली कळायचं, त्यानुसार आपण आपलं सिलेक्शन होईल की नाही इंटरव्ह्यू नंतर याबद्दलचं सुद्धा एक चांगला गेस लावू शकायचो. आता डिस्क्रिप्टिव्ह मुळे ती आयडिया सुद्धा आपल्याकडे नसणार आहे, राईट. म्हणून आपल्याला आपलं प्रिपरेशन इंटरव्ह्यूचं पण चांगलं चालू द्यायचं, त्याचसोबत पॅरलल बाकी एक्झामचं प्रिपरेशन सुद्धा चांगलं करायचं आहे. कारण आता तुम्ही पुन्हा काही लोक जे मेन्स देणारच आहेत, आता जी आपली 24ची ॲडव्हर्टाइजमेंट आहे त्याची तुम्ही प्री दिलेली आहे बऱ्याच लोकांची, तीही प्री क्लिअर होणार आहे, त्याचीही मेन्स असणार आहे. त्यामुळे सर्व गोष्टी व्यवस्थित बॅलन्स करून आपल्याला इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करायचं. मग इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करताना टेक्निकलचे सब्जेक्ट बद्दलचे कन्सेप्ट जे आहे ते क्लिअर असले पाहिजे. ते कन्सेप्ट व्यवस्थितपणे आपल्याला डिलिव्हर करता आले पाहिजेत, क्वेश्चन्सचे आन्सर चांगले देता आले पाहिजेत, काही नॉन टेक्निकलचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, मग करंट इव्हेंटशी रिलेटेड क्वेश्चन्स असतील, काही ओपिनियन आपल्याला विचारले जातात, मग ते ओपिनियन आपण कसे प्रेझेंट करायचे, या प्रत्येक गोष्टीबद्दल तुम्हाला गायडन्स करण्यासाठी आपण एक बॅच लॉन्च करतोय आणि मात्र ₹1 ही बॅच लॉन्च करणार आहोत. या बॅच मध्ये तुमचे 2 मॉक इंटरव्ह्यू होतील, त्याचसोबत 1-to-1 काउन्सिलिंग होईल, राईट. तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप केला, त्या ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये तुम्ही तुमच्या हॉबीज दिल्या, तुमचे आतापर्यंतचे बरेचसे रेकॉर्ड तुम्ही त्यांना सांगितलेले, जसे की तुमचे मार्क्स आहेत, कधी कुठल्या वर्षी आपल्याला मार्क कमी येतात, मग त्याचं तुम्ही एक्सप्लेनेशन कसं दिलं गेलं पाहिजे तुमच्याकडून, तुमचे प्रोजेक्ट राहतात, प्रोजेक्ट बद्दलचे काय क्वेश्चन बनू शकतात, कधी तुम्ही इंडस्ट्रीजमध्ये काम केलेलं राहतं त्याच्यावर क्वेश्चन्स कसे बनू शकतात, तुमच्या एक्सपिरियन्सवर क्वेश्चन्स कसे बनले जाऊ शकतात, या प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंग करण्याचा आमचा पुरेपूर प्रयत्न असणार आहे. त्याचसोबत गायडन्स ऑन हाऊ टू टॅकल द इंटरव्ह्यू क्वेश्चन, इंटरव्ह्यू मध्ये प्रोबॅबल काय क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात आणि त्या क्वेश्चन्सला कशा प्रकारे ऍड्रेस तुम्ही केलं गेलं पाहिजे याबद्दलचं तुम्हाला गायडन्स मिळणार आहे. ओके, गायडन्स ऑन राईट अप्रोच टुवर्ड द इंटरव्ह्यू पॅनल, राईट. तुमचं इंटरव्ह्यू मध्ये बिहेवियर कसं असायला हवं, राईट. सर्व इंटरव्ह्यू पॅनलमध्ये लोक जे असणार आहेत, पॅनल मेंबर जे असणार आहेत, त्यांना तुम्ही कशा प्रकारे तुमच्या इंटरव्ह्यू मध्ये एंगेज केलं पाहिजे, तर या प्रत्येक गोष्टीबद्दलचं तुम्हाला गायडन्स असणार आहे. मग याबद्दल आपली जी टीम आहे ते तुम्हाला व्यवस्थितपणे मार्गदर्शन करेल. आपले धनंजय कचाले सर एक्स एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत ONGC मधले, त्यांनाही बरेच इंटरव्ह्यूचा अनुभव आहे. AMEI ची एक्झाम वगैरे अशा बऱ्याचशा एक्झाम त्यांनी क्लिअर केलेल्या आहेत, इस्रो DRDO सारखे इंटरव्ह्यूज देऊन आलेले आहेत, त्यामुळे त्यांना क्वेश्चन्सचं आन्सरिंग कशा प्रकारे केलं गेलं पाहिजे ते याबद्दलचं चांगल्या प्रकारचं नॉलेज आहे. त्याचसोबत माझेही बरेचसे इंटरव्ह्यू झालेले आहेत. मी इस्रोचा दिला, इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचे 2दा इंटरव्ह्यू दिलेले आहेत, NIT त्रिची मधून माझं MTech आहे. तर या बऱ्याच मागच्या 8 वर्षापासून मी या पूर्ण प्रोसेसमध्ये आहे, तर मी स्वतः तुम्हाला गायडन्स करणार आहे. त्याचसोबत बापू गायकवाड सर, नॉन टेक्निकलचे जे तुमचे क्वेश्चन्स बनू शकतात, करंट इव्हेंट रिलेटेड क्वेश्चन्स बनू शकतात, त्यानंतर तुमचं पर्सनॅलिटीवर तुम्ही कसं काम केलं पाहिजे ते, या सर्व गोष्टी बद्दल ते तुम्हाला गायडन्स करणार आहे. त्याचसोबत आपले अभिषेक महाले सर WRD मध्ये असिस्टंट इंजिनियर आहेत, त्यांनी स्वतः हा इंटरव्ह्यू क्लिअर केलेला आहे जो तुम्ही इंटरव्ह्यू द्यायला जाणार आहात. त्यामुळे डिपार्टमेंट बद्दलच्या पूर्ण माहिती, इंटरव्ह्यूचं ॲटमॉस्फिअर कसं राहतं, टेक्निकल विषयाबद्दल कसे तुमचे आन्सर्स असायला पाहिजे याबद्दलचे सेपरेट सेशन सुद्धा या बॅचमध्ये महाले सर घेणार आहे. त्यासोबत प्रतीक भट सर FSO आहेत, सध्याच त्यांचं सिलेक्शन FSO म्हणून झालेलं आहे. रिसेंट इंटरव्ह्यू देणारे आपल्यातले प्रतीक सर आहेत, त्यामुळे नॉन टेक्निकलचा जेवढा काही पार्ट आहे तुमचा बापू सर आणि प्रतीक भट सर हे तुम्हाला गाईड करणार आहेत आणि यांचे सेशन या बॅचमध्ये होणार आहे. माझं स्वतःचं, त्याचसोबत प्रतीक सरांचं, बापू गायकवाड सरांचं, त्यात
महाले सरांचं आमच्या प्रत्येकाचे सेशन्स असणार आहेत, मॉक इंटरव्ह्यूज असणार आहेत आणि प्रत्येकाला 2-2 मॉक इंटरव्ह्यूची अपॉर्च्युनिटी देण्याचा आमचा पुरेपूर प्रयत्न असणार आहे. तुमचा त्याचसोबत जे ऍप्लिकेशन फॉर्म आहे त्याबद्दलचं डिस्कशन सुद्धा आपण घेणार आहोत. तर यासाठीची ही आपली बॅच आहे, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. एक ग्रुप आपण बनवलेला आहे, त्या ग्रुपची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिलेले आहेत डिस्क्रिप्शन मध्ये किंवा या तुम्हाला पोस्टरवर सुद्धा कॉन्टॅक्ट नंबर मिळतील. ओके, 498996116 या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही. आणि मला सुद्धा तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर मी इग्नाइट अकॅडमीच्या प्रेस्टिज पॉइंट इथल्या ऑफिसला अवेलेबल असतो. तिथे येऊन तुम्ही स्वतः सुद्धा मला भेटू शकता. मी इथं तुर्तास थांबतो. थँक्यू सो मच गाइज फॉर लिसनिंग. थँक्यू सो मच.